सतत आळस 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 आळस. अहो डॉक्टर, काही करा मला आळस येतो. सकाळी जेवलो की आळस, ऑफिसमध्ये गेल्या गेल्या आळस 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 आळस. आळस हा रोग कुठं लिहिलेला नाही, पण मी काय सांगतोय बघा, आळस हा रोग आहे. आळस हे दुसरं तिसरं काही नसून तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालेला आम दोष आहे. आम म्हणजे काय? अपचित आहार. जसं आपण गाळणीमध्ये चहा ओततो आणि चहा पत्ती जी आहे ती साठते. पहिल्या वेळेला चहा फास्ट खाली जातो आणि पुन्हा पुन्हा जसं त्या गाळणीमध्ये चहापत्ती साठायला लागते तसं तसं चहाचं स्पीड खाली जाण्याचं कमी होत. म्हणजे या चाळणीमध्ये ती चहापत्ती साठली जाते. अगदी तुमच्या शरीराचं असंच आहे. तुमचं शरीर जे आहे असंच करतं. तुमच्या शरीरामध्ये साठत गेलेला आम जो आहे तो स्नायूमध्ये, सांध्यांमध्ये, रक्तामध्ये जडत्व निर्माण करतो आणि जसं जसं जडत्व वाढेल तसा तसा तुमचा आळस जो आहे तो वाढायला लागतो. आणि या आळसाचं मुख्य कारण तुमचं जेवण जास्त प्रमाणात होणं. म्हणजे जी लोक रात्री जेवण खूप जेवतात आणि सकाळी उठल्या उठल्या पटकन जेवण करतात त्या लोकांना आळस जास्त असतो. त्यामुळे आळसापासून वाचायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं, आहार पहिल्यांदा कमी करा.